हॅलो गाईज, व्हेरी वेलकम टू माय ब्लॉग. तर हा जो ब्लॉग आहे तो मे बी 2 ते 2.5 वर्षांआधी शूट केलेला आहे, पण काही कारणामुळे मी तो पोस्ट नव्हता केलेला. तर आणि हा ब्लॉग मेन म्हणजे शूट ज्याने केलं त्याला मला खूप जास्त क्रेडिट द्यायचे, कारण प्रत्येक गोष्ट डिटेलमध्ये शूट केलेली आहे. आणि हा ब्लॉग शूट केला माझ्या भाचीने, माझ्या नंदेची मोठी नणंद आहे माझी, तिची छोटी मुलगी राधा म्हणजेच अपूर्वा हिने. तर थँक्यू सो मच राधा, तू खूप छान ब्लॉग शूट केला आहे. बट सॉरी मी लवकर तो पोस्ट नाही केला काही कारणामुळे, तर आज पोस्ट करते. तर आम्ही सत्यनारायणाची पूजा ठेवली होती आणि अधिक महिना जो असतो, अधिक मास जो असतो, त्याच्यामध्ये मुलीलाही धोंडे ताट दिलं जातं किंवा अधिक महिना केला जातो. तर त्याचा हा कार्यक्रम होता. त्याच्या आधी सत्यनारायणाची पूजा झाली आणि हीच आहे जिने ब्लॉग शूट केलं, राधा, ही तुम्हाला जी व्हिडिओमध्ये दिसते. आणि त्यांनीच डेकोरेशन केलं. आणि हा आहे आर्यन, माझ्या छोट्या नंदेचा छोटा मुलगा. या दोघांनी मिळून डेकोरेशन केलं. खूप छान डेकोरेशन केलं होतं. सिम्पल वाटत होतं पण ते खूप सोबरही वाटत होतं. आणि त्याच्यानंतर या व्लॉगमध्ये तुम्हाला माझी फुल फॅमिली पाहायला मिळेल. माझे मम्मी पप्पा जे की तुम्हाला इथे उभे दिसत आहेत ते माझे मम्मी पप्पा आहेत, आणि जे बसलेले आहेत ते माझ्या आत्या आणि मामा, म्हणजे माझं लग्न आत्याच्या मुलाशीच झालेलं आहे, तर ते दोघे आहेत. तर अधिक महिन्याची सुरुवात त्यांनी त्यांच्यापासून केली, कारण माझ्या आधी त्यांची लेक ती आहे, म्हणजे त्यांची बहीण आहे माझ्या पप्पांची. तर त्यांना पहिल्यांदा आहेर केला, धोंडे ताट केलं, त्यांचा आदर सत्कार केला. आणि तुम्हाला जो उभा दिसतो माझ्या पप्पांच्या शेजारी तो आहे माझा भाऊ, सख्खा भाऊ यश. तर त्या दोघांचं झाल्यानंतर आमचंही करायचं होतं. त्यांना आहेर केला, गोड भरवलं, धोंडे ताट दिला, त्यांची आरती वगैरे केली. आणि त्याच्यानंतर आम्ही दोघं बसलो. तर तिथून मग सुरुवात झाली परत. पप्पांनी नाम वगैरे ओढला त्यांना. त्याच्यानंतर त्यांना आहेर केला. आणि प्रत्येक वेळी ही मला कदाचित वाटते ही दुसरी वेळ आहे अधिक महिना करण्याची. याच्या आधीही केलेला आहे, 3 ते 5 वेळा करतात असं म्हणलं जातं. तर माझे जे मिस्टर आहेत किंवा सासू सासरे आहेत त्यांना या गोष्टी बिलकुल पटत नाहीत, किंवा सारखं असं हे सगळं करून घ्यायचं, रूढी परंपरा त्यांना आवडत नाही. पण मग आईवडिलांचे हौस म्हणून ते करतात. आणि माझ्या मिस्टरांनी सांगितलं होतं, जर तुमची हौस आहे तर तुम्ही करा, पण मग मी तुमच्याकडे कोणताही दागिना वगैरे घेणार नाही, ते काही मला पटत नाही. तर मग मम्मीने असं केलं की त्यांच्याऐवजी मला चोकर गिफ्ट केला. आणि मी पूर्ण सहकुटुंब सहपरिवार आहेर केला, माझे सासू सासरे, आम्ही दोघं, नंदा वगैरे. तर हे झालं. आणि आम्हीही म्हणजे माझ्या सासरच्यांनाही माझ्या दोन्ही नंदांना धोंडे ताट द्यायचं ठरवलं होतं. तर आम्हीही त्याची तयारी केली होती. तर इथे तेच चालू आहे. पहिल्यांदा इथे प्रथा असते की हळद कुंकू लावून ओटी वगैरे भरायची, आहेर करायचा. आणि हे मेन आहे, पुरणाचे धोंडे याला म्हटलं जातं, हे दिले जातात. आणि त्याच्याने औक्षण केलं जातं लेकीचं आणि जावयाचं. ह्याला खूप जास्त मान असतो या पूर्ण कार्यक्रमामध्ये. हे नाही केलं तर या कार्यक्रमाला काही अर्थच नाही असं म्हटलं जातं. तर ते झालं. फोटोशूट वगैरे इतका वेळ गेला, फोटोज काढले, व्हिडिओज काढले, ब्लॉग शूट केला. पण एकंदरीत कार्यक्रम खूप छान वाटत होता, कारण पूर्ण जे कुटुंब आहे ते एकत्र तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसेल. माझंही धोंडे ताट झालं, माझ्या दोन्ही नंदांचंही धोंडे ताट झालं, त्याच्यामुळे खूप छान वाटत होतं. आणि मेन म्हणजे घरातले सगळे मेंबर्स जर असले तर कोणत्याही कार्यक्रमाला शोभाही येतेच, त्याच्यात काहीच वाद नाही. आणि इथे खूप मजा मस्ती, हसी मजाक चाललेला आणि खूप छान वाटत होतं. आणि त्याच्यानंतर आम्हाला जेवणही करायचं होतं, त्याच्यामुळे सगळे घाई पण करत होते, कारण सकाळपासून सगळे उपाशी होते आणि त्याच्यानंतर भूकही लागलेली सगळ्यांना. त्याच्यानंतर कार्यक्रम उरकता घेतला आणि फोटो वगैरे काढण्यात गेला थोडा वेळ, पण छान वाटलं. हे आहे डेकोरेशन, हे आम्ही केलेलं होतं आणि हे माझ्या मम्मीने आणलेलं होतं. म्हणजे ओव्हरऑल दोघांचाही कार्यक्रम तिथे झालेला होता. आणि त्याच्यानंतर माझे सासरे आहेत, त्यांचा बर्थडे त्या दिवशी होता योगायोगाने. त्याच्यानंतर आम्ही तेही करायचं. मग परत थोडंसं डेकोरेट केलं, त्यांना हार वगैरे घातला, औक्षण केलं, केक कटिंग वगैरे केलं. आणि त्याच्यानंतर माझी दीदी, माझ्या काकांची मुलगी आणि दाजी हे दोघंही आले होते. तिथून त्यांचं घर जवळ आहे. हा जो व्हिडिओ वगैरे तुम्हाला दिसतो हा माझ्या मूळ गावचा आहे, तुगाव, धाराशिव इथला. आणि तिथूनच माझ्या दीदीचं गावही जवळ आहे, त्याच्यामुळे त्यांनाही बोलवलं होतं. एकत्र जेवण केलं, बर्थडे सेलिब्रेट केला. वातावरण खूप प्रसन्न आणि छान होतं. या व्हिडिओमध्ये तुम्हाला जी दिसते औक्षण करताना ती माझी दुसरी आत्या आहे. तिने त्या दिवशीचा पूर्ण स्वयंपाक केला होता. खूप छान कुक आहे ती, शेफ आहे. तिच्या हातची वांग्याची भाजी, गव्हाची खीर खूप फेमस आहे. आमच्या इकडे गव्हाची खीर केली जाते सोलापूर भागामध्ये. पुण्याच्या इकडे लोकांना माहीत नाही आहे ती कशी करतात किंवा काय, तर ती जोड गव्हाची खीर केली जाते. तर माझ्या या आत्याची ती फेमस आहे, खूप सुंदर बनवते ती, टेस्टी असते. त्याच्यानंतर आम्ही जेवण केलं. आता मेनू तर मला आठवत नाही आहे, पण भजी, पापड, उंडे होते, पुरणाचे धोंडे होते, त्याच्यानंतर काहीतरी स्वीट होतं, गुलाबजामुन, जिरा राईस, असं काहीसा मेनू होता. मला जेवढं आठवतं तेवढं मी सांगितलं. तर सगळे एकत्र जेवायला बसले आणि आम्ही दोघं तिघं वाढायला होतो.
त्याच्यानंतर आम्ही त्यांच्यासोबतच जेवायला बसलो. तर इतके मेनू होते, काय खायचं आणि काय नाही. तर असा काहीसा दिवस होता. बाय.